सई तू मग झोप इथे, मी बाहेर पडवीत पडतो, चालेल ना? हो. अरे तुझंच घर आहे, तू मला काय विचारतोस? मी खूप काळजीने विचारलं यार. हो ते कळतंय मला, पण तू झोप तिकडे बाहेर, मी झोपते इथे. ओके, तुला लागेल ना झोप? हो लागेल ना, लागेल झोप. ओके. सई हे तुला झोपताना जर म्हणजे तुझ्याजवळ एवढंच आहे. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. मी तो दिवा चालूच ठेवणार आहे रात्री. का? ओ ते अंधाराची भीती वाटते म्हणून? नाही तसं काहीच नाही, मला सवय आहे ना तशी म्हणून. ओके. सई हो तू झोपलीस? नाही अजून. तू? झोपच नाही लागत आहे. डोळे बंद करून शांतपणे पड, लागेल झोप. मी पण तेच करते. ओके. गुड नाईट. गुड नाईट. आदित्य मी प्लीज थोडा वेळ इथे बसू का? हो बस ना, मी दिवा आणतो. लवकर ये. हो. किती विचित्र आहे ना ही रात्र. ही संपली की सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत. म्हणजे तुझं लग्न ठरेल, लग्नाची तयारी सुरू होईल, एंगेजमेंटच्या लग्नाच्या तारखा ठरतील, मग मामा बिझी होतील, तू बिझी होशील, आणि मग मेघना तुझ्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनून जाईल. आणि मला पण माझ्या प्रायोरिटीज बदलाव्या लागतील ना. नाही कसं हे सब काहीच करायला लागणार नाहीये. मुळात एवढं सगळं काही बदलणारच नाही. हो ना, काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत. आपल्या मनात इच्छा असली तरी आणि मनात इच्छा नसली तरीही. हे बघ साई, मनापासून ठरवलं तर गोष्टी बदलता येतात. पण ठरवणार कोण? बोल ना, कोण ठरवणार? समोरच्याला जर ठरवता येत नसेल
घराच्या काही अडचणी असतील तर आपण ठरवू शकतो. हे बोलणं खूप सोपं असतं आदित्य, पण या गोष्टी करण्याची हिंमत होत नाही. लाज्जो सोड, शमशेर सिंग सुद्धा घाबरतो या गोष्टी करायला. आदित्य, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागू? माग ना. मला तुझा हात हवाय. उद्यापासून हा हात मेघनाच्या हाताचा आहे. तो तिच्या मालकीचा होईल. मग माझा त्याच्यावर काहीच हक्क राहणार नाही. त्यामुळे फक्त एकदा मला तुझा हात माझ्या हातात घ्यायचा आहे. मला डोक्यात कुठलेही विचार नकोय, मनावर कुठलेही दडपण नकोय. आता या क्षणी मला फक्त एकदा आणि एकदाचा तुझा हात माझ्या हातात घट्ट धरायचा आहे. देशील? बस आत्ताच्या आत्ता मला सईला सांगून टाकायचंय की माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. मला आता राहत नाही. मी आता शांत राहूच शकत नाही आणि आदित्य शिवाय तर मुळीच राहू शकत नाही. मला त्याला सांगायलाच हवं की माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. तू बोल. आदित्य, आता नाही बोलास ना तर ही गोष्ट अपुरी राहील. नाही राहणार, कारण आपण एकमेकांना पूर्ण करत आलोय कायम, आणि ही गोष्टही आपण पूर्ण करू. सरला भाव सुना तो अवघडला मोहरला रंग बोरी नवसा मोखडला थेंबमणी हा मध भरला विरघळला आजोरी हा ससा तुझा विण मोही अपुरी तुझा विण मी आधान अधुरा तुझा विण मी अपुरी तुझा विण मी आधान अधुरा हो गवसला कवडसा मणी लुक लुकणारा अधीरसा मधुरसा सुर फिर फिरणारा तरसला बरसला ऋतू किलबिलणारा बिलगला बघ तुला वारा तुझा विण मी अपुरी तुझा विण मी आधान अधुरा पाना तुनी
आला ऋतू केला विलणारा बिलगला बघ तुला वारा तुझं वेळ मीही आला अधुरा काय 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 बघत होतास? कुठं काय नाही. तू बघत होतास हे माहितीये मला. काय बघत होतास ते सांग. ते काय? ते केस. केस पहिल्यांदाच बघतोयस का? नाही तसं नाही, असे पहिल्यांदाच बघतोय. असे म्हणजे? तू बांधून ठेव ना. का? मला असेच आवडतात. पण भिजलेत ना ते. आंघोळ केल्यावर भिजणारच ना. मग पुसून तरी टाक ना. का पण? माझे केस पुसायचे की नाही पुसायचे ते मी बघेन. तुला काय त्रास होतोय? होतोय. काय होतोय? त्रास. तेच तर विचारते ना, काय त्रास होतोय? जेव्हा तुझ्या सई प्लीज तुझे केस कधीच कापू नकोस ना. हा दादा मामा. ऐक, रघ्या आणि मेघना गावात पोचलीत. त्यांना सरप्राईज द्यायची तुझी वेळ झालेली आहे. हो ठीक आहे दादा, निघतोस. काय लाजो? ढल गई रात हो गया दिन, अब तुम्हें रहना होगा आदित्य के बिन. म्हणजे अगं नवीन दिवस उगवला.
कालची रात्र संपली, रात्री पाहिलेली स्वप्न सुद्धा संपली आणि तुझी आदित्य बरोबर राहण्याची वेळ सुद्धा संपली. नाही नाही, असं काही नाहीये. वेळ आहे, वेळ आहे माझ्याकडे सुद्धा आणि त्याच्याकडे सुद्धा. त्याच्याकडे वेळ आहेच ग. त्याच्याकडे त्याचा वेळ आहे, त्याचं आयुष्य आहे, त्याच्याकडे मेघना सुद्धा आहे. पण तुझ्याकडे काय? तू उगाचच माझ्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. तू प्लीज प्लीज थांब. मी थांबेन, पण आदित्य तो थांबणार आहे का? तो निघतोय सई. जमल्यास आता तरी थांबव त्याला. मला ना चैनच पडत नाहीये अगं इकडे. रात्रभर झोप लागली नाहीये तुझ्या विचाराने. सांग ना काय झालं? गाडी सरकली का पुढे? काही घडलंय का पुढे? नाही, आणि काही घडणारही नाहीये. सई, तू तू रडतीयस? ऐक ना, मला खरं सांग ना, तू तू अजूनही बोलली नाहीयेस ना त्याच्याशी? नाही बोलले मी अजून. मला मनातनं खूपदा वाटलं की त्याच्याशी जाऊन बोलावं, पण माझं मनच मला अडवत राहिलं. मला वाटलं की त्याला न सांगता सुद्धा कळेल. असे खूप क्षण आले की जिथे मला वाटलं तो येईल, माझा हात हातात घेईल आणि म्हणेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण बहुतेक नाहीये त्याचं प्रेम माझ्यावर. सई सई सई, तू प्लीज रडू नकोस ना ग. मग काय करू? रडणं सोडून दुसरं काहीही नाही आता माझ्या हातात. आहे आहे सई, अजूनही खूप गोष्टी हातात आहेत तुझ्या. फक्त एकदा ऐक माझं. बोल. तू जा आणि सांगून टाक त्याला की किती प्रेम आहे तुझं त्याच्यावर. सई, मी हात जोडते तुझ्या पुढे, पण प्लीज त्याला सांग. नाही ना, त्याचा काही फायदा नाहीये आता. नसू दे, पण तरीही तू बोलायला हवंस. तुझ्या जागी मी असते ना तर कधीच बोलून मोकळी झाले असते. अगं पण तू वेगळी आहेस, मी वेगळी आहे ना. हो, पण आपल्याला हवासा माणूस तर तोच आहे ना. हे बघ, माझं काहीच होणार नव्हतं, पण तुझं होऊ शकेल. तू तुझी स्वप्न नको वाया घालवूस. आदित्यला तुझ्या आयुष्यातून नको जाऊ देऊ. आदित्य जिच्या आयुष्यात येईल ना, त्या मुलीचं आयुष्य खूप सुंदर बनवून टाकेल. पण ती मुलगी मी नाहीये ना. ती मुलगी मेघन आहे, आणि आतापर्यंत तू तिच्या दारात पोचला सुद्धा असेल.